काषाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलू पद्मकरेण शङ्खं चक्रं गदाभूषितो भूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। नमो जन्मभूमी जिथे जन्म झाला, नमो आर्यभूमी जिथे वाढीला, नमो कर्मभूमी जिथे गुप्त झाला। नमस्कार माझा सद्गुरु दत्तात्रयाला, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। साधकांनो, कालच्या विवेचनामध्ये आपण बघितलं श्रीपाद श्रीवल्लभ गोकर्णाला गेले। ते गोकर्णाला का गेले याबद्दल सिद्ध नामधारकाला सांगत होता गोकर्ण क्षेत्राचं महात्म्य, आणि त्यामध्ये त्यांनी रावणाची कथा सांगायला सुरुवात केली। रावणाची आई कैकया ही शिवलिंगाची पूजन करत असताना रावणाने तिला सांगितलं मी कैलास इथे आणून देतो, म्हणून रावण कैलास उचलायला गेला होता। त्या ठिकाणी रावणाने शिवाची अत्यंत भक्ती केली। त्या भक्तीचं वर्णन काल अतिशय सुंदर झालेलं आहे। आपलं शीर काढून दशाननाने गायन केलं, आणि म्हणून मी तेव्हाही सांगितलं, मी नेहमी सांगतो, रावण हा दानव मातेच्या पोटी जन्माला आला होता, पण तो 16 शास्त्र 18 पुराण 4 वेद जाणणारा ज्ञानवंत ब्राह्मण होताच। पण त्याही पेक्षा रावणाचं कौतुक करण्यासारखं म्हणजे रावणासारखा शिवभक्त झाला नाही, एवढी प्रचंड शिवभक्ती होती। असो, ज्यावेळेस शिवाला प्रसन्न करून घेतलं आणि शिवानी स्वतःचं आत्मलिंग दिलं, त्यावेळेस शिव सांगतो या आत्मलिंगाचे काही नियम आहेत। काय? रोज याची पूजा करायची 3 वर्षापर्यंत, अष्टोत्तर शतजप करायचा, रुद्राभिषेक करायचा, आणि हे केल्याने 3 वर्ष अशी सतत पूजा केल्याने तो स्वतः माझं स्वरूप होशील, त्याला मृत्यू नाही। हे लिंग असे जयापासी मृत्यू नाही का परियेसी, दर्शन मात्रे महादोषी। याच्या नुसत्या दर्शनाने महादोष जे आहे त्याचा उद्धार होईल। शिव सांगतायत लिंगाचं महत्व, पण याचं महत्व तुला सांगितलंय मी। 3 वर्ष पूजा केल्याने माझं स्वरूप होशील, मृत्यू येणार नाही, हे सगळं खरं आहे रे। पण काय? ठेवू नको भूमीसी, जमिनीवर ठेवू नको। बरं, कुठपर्यंत? किती वेळ हे हातात ठेवायचं आहे? जमिनीवर केव्हा ठेवायचं आहे? तेव्हा शिव सांगतात ठेवू नको भूमीसी, जोवरी पावे तुझी नगरी। तुझी नगरी लंका जोपर्यंत येत नाही तोपर्यंत भूमीवर ठेवू नकोस। वर्ष 3 पूजा कर, 3 वर्ष पूजा कर। लंकेत गेल्यावरच हे भूमीवर ठेव, 3 वर्ष या आत्मलिंगाची पूजा कर, तू स्वतः हा ईश्वर होशील, स्वतः ईश्वर होशील। पण लंकेत जाईपर्यंत हे भूमीवर ठेवायचं नाही। वर दिधला लंकेश्वर, लंकेश्वराला असा वर मिळाला, अत्यानंद झाला हो। अहो, भगवान शिवाचा आत्मलिंग मिळालाय, अमरपद मिळालाय, आनंद हा होणारच। वर लाधोरी लंकेश्वर, निरोपदेत कर्पूर गौर। शिवाचा निरोप घेतला, बाबा बरं झालं तुम्ही मला दिलं, धन्य झालो। साष्टांग नमस्कार केला शिवाला, आणि लंके करता त्वरित निघालाय। इतुके होता अवसर, हे सगळं होत असताना
नारद तिथे होता. नारदानी हे सगळं बघितलं. नारदानी शिवाचा आणि लंकानाथाचा संवाद ऐकला, संभाषण ऐकलं. नारदानी हे सगळं ऐकलं. नारदानी बघितलं रावणाची शिवपूजन बघितलं, रावणाची भक्ती बघितली. शिवानी प्रसन्न झाल्यावर त्याला दिलेलं आत्मलिंग बघितलं. आत्मलिंगाविषयी जे सांगितलं तेही ऐकलं. आणि नारद ताबडतोब इंद्रभुवनात गेलाय. आणि इंद्राला म्हणतो, कशाला स्वस्थ बसलाय? काय इंद्रदेवा शांत बसलात? अहो त्या रावणाने अमरत्व घेऊन गेलाय. अहो लक्ष्मी पण घेऊन गेलाय तुमची. आज आहेत कुठे तुम्ही? त्या रावणाने अमरत्व तर नेलंच, लक्ष्मी नेली. अहो तो रावण लंकेश्वर आहे ना, तो चिरायू झालाय. कारण का? तर शिवानी प्राणलिंग दिलाय त्याला आणि वर दिलाय. नुसतंच प्राणलिंग नाही दिलं तर त्याला वर पण दिलाय की याची 3 वर्ष पूजा केलीस तर तूच ईश्वर होशील. वर्ष 3 पूजिल्यासी तूच माझे स्वरूप होशी. तुझे नगर कैलासी. आता तुझं नगरच कैलासाचं होईल आणि मृत्यू नाही कदा तुला. आता तुला कधीही मरण येणार नाही असा आशीर्वाद दिलाय. आता रावण आनंदाने गेलाय. त्यामुळे ते 33 कोटी देव जे रावणाच्या बंदीशाळेत आहेत ते कसे सुटतील? कारण आता तर त्याला प्राणलिंग मिळालंय शिवाचं, त्याला वर पण मिळालाय, त्याची लंका कैलास झाली आहे. तुम्ही ताबडतोब लंकेला जा. इंद्राला चिडवतोय नारद आणि म्हणतोय ताबडतोब लंकेला जा. रावणाची सेवा करायला जाताना उर्वशीला, रंभेला, मेनकेला घेऊन जा बरं, रावणाच्या भेटी करता. हे मुद्दामून चिडवतोय नारद. हे ऐकल्यानंतर मात्र इंद्र घाबरलाय. हात जोडून नारदाला सांगतो, काय करू आता मी? सांग मला. ऐसे वचन ऐकोन इंद्र भयभीत मनी. नारदा विनवी कर जोडोनी काय करावे म्हणत असे. अरे नारदा तू हे सगळं सांगतोय पण मी आता काय करू हे सांग. नारद म्हणे, यासी उपाय कराया त्वरितेसी. जावे तुम्ही ब्रह्मयापासी तयासी उपाय करील. अहो याच्यावर काही जर उपाय शोधायचा असेल तर तुम्ही ब्रह्मदेवाकडे जा, ब्रह्मदेव याच्यावर उपाय करील. इंद्र आणि नारद मग ब्रह्मलोकामध्ये गेले ब्रह्मलोकात त्वरित. आणि ब्रह्मदेवाला नारदानी सगळा वृत्तांत विस्तारून सांगितला. इंद्र ब्रह्मयासी सांगे इंद्र. इंद्राने पण ब्रह्मदेवा सांगितलं. ब्रह्मा इंद्राला म्हणतोय, अहो मी काय करणार? आपण जावे त्वरित वैकुंठासी. आता आपण ताबडतोब वैकुंठाला जाऊ. दैत्यांचा संहार करणारे ऋषिकेश भगवान नारायण याच्यावर काहीतरी उपाय काढतील. आणि भगवान नारायण काय करतायत त्यांना आपण हे सांगू. मी काय करणार? म्हणून पुन्हा 3 जण ब्रह्मदेव, इंद्र आणि नारद तात्काळ वैकुंठाला आणि विष्णूकडे पोचले आहेत. तिथे तात्काळ नारायणाची भेट झाली. रावणाचा सगळा वृत्तांत नारायणाला समजावून सांगण्यात आला. विष्णूंनी प्रतिकार करावा असं सांगण्यात आलं. कारण ब्रह्मदेव आणि इंद्र विष्णूला म्हणतात की याचा तुम्ही प्रतिकार करा. कारण राम अवतारामध्ये तुम्हाला रावणाचा वध करायचा आहे. जर समजा
तो साक्षात शिवाच्या वराने ईश्वर झाला तर त्याला अमरत्व मिळणारे, मग तुम्ही त्याचा वध राम अवतारामध्ये कसा करू शकाल? आणि एवढंच नाही तर 33 कोटी देवांना तुम्हाला सोडायचं आहे, जे रावणाच्या बंदीशाळेत आहे. त्यामुळे तुम्ही याला काहीतरी उपाय करा. ईश्वराचं प्राणलिंग घेऊन तर तो गेलाय, आता रावणाचा काहीतरी भंग करा, नाहीतर तोच ईश्वर होणार आहे. त्वरित उपाय करा बरं, वेळ लावू नका. तो लंकेला पोचायच्या आत काहीतरी करा, कारण राक्षसांचं निर्दळन तुम्हीच करता. त्याच्याकरता तुम्हालाच अवतार घ्यायचा आहे. मग विष्णू कोपोन काय नासले म्हणून निघाला झडकरी कैलासा. विष्णूलाही राग आलाय आणि तो रागाने कैलासाला गेला. विष्णू गेला ईश्वरापाशी. इथे फार गंमत आहे. म्हणे शंकर परियेसी प्राणलिंग रावणासी द्यावया कारण तुम्हा काय. अहो तुम्ही काय त्या रावणाला प्राणलिंग दिलं? तुम्हाला माहित नाही का? रावण हा क्रूर आहे, हा महादैत्य आहे. सगळे देवता त्याच्या कारागृहात आहेत, त्यांना सोडवायचंय. आणि अशा दुराचारी माणसाला तुम्ही वर देता आनंदाने. अहो त्यांनी तुमचं प्राणलिंग नेऊन देवत्व नेलं हो, कसा काय तुम्ही त्याला वर देता? तो स्वर्गही घेऊन जाईल. आता इथे भगवान शिवानी फार सुंदर उत्तर दिलंय. ईश्वर म्हणे विष्णूसी तुष्टलो त्याच्या भक्तीशी. हा भोळा सांब आहे, आद्य गुरु आहे, पण भोळा आहे, शिवा आहे. तो म्हणतो खरं सांगू का नारायणा, मी त्याच्या भक्तीने संतुष्ट झालो आणि मला थोडा वेळ विसरच पडला की हा दैत्य आहे, मी याला प्राणलिंग देऊ नये, याला अमरत्व देऊ नये. या सगळ्याचा थोडा वेळ मला विसर पडला नारायणा. कारण माहिती का, त्यांनी आपलं शिर छेदून त्यांनी विणा केली होती. महादेव सांगतायत विष्णूला की मी त्याच्या भक्तीला संतुष्ट होण्याचं कारण माहितीये का तुम्हाला? त्याच्या भक्तीने मला सगळ्या गोष्टीचा विसर पडायचं कारण त्यांनी आपलं मस्तक छेदून त्याची वीणा बनवली आणि सप्तस्वरामध्ये वेदाधिकाचं गायन केलं त्याने, आणि त्यामुळे मी संतुष्ट झालो. अहो त्याची ती भक्ती बघून मी इतका संतुष्ट झालो. शिव काय सांगतो ऐका बर का. त्याची ती भक्ती बघून मी इतका संतुष्ट झालो, जर त्यांनी पार्वती मागितली असती ना ती सुद्धा दिली असती. जरी मागता पार्वतीसी देतो सत्य परियेसी. खरंच त्यांनी पार्वती मागितली असती तरी मी दिली असती. भुली पडलो तयाच्या भक्तीशी. मी त्याच्या भक्तीला भुललो आणि त्यांनी माझं लिंग नेलंय, माझा प्राण नेलाय. विष्णू म्हणे उमाकांता. विष्णू म्हणतो अहो महादेवा, तुम्ही असे काहीतरी वर देत बसता आणि त्याचा त्रास मला होतो. दैत्य उन्मत्त होतात. देव द्विजो या लोकांना ते पीडा देतात आणि मग आम्हाला अवतार घ्यावा लागतो आणि त्यांना मारावं लागतं. जाऊ द्या, असो कधी दिलं त्याला लिंग ते तरी सांगा, आणि कधी नेलं असेल लंकेशी ते तरी सांगा. शंकर म्हणे विष्णूशी 5 घटी झाल्या, 5 तास झाले.
जेव्हा शिवाला विचारलं की कधी लिंग दिलंय, तो लंकेला गेलाय का, तेव्हा शिव म्हणतात 5 तास झालेले आहेत. हे शिवाचं वचन ऐकून आता याला काहीतरी उपाय करावा असं विष्णू ठरवतात. आणि मग त्यांनी आपलं सुदर्शन चक्र सूर्याच्या आड सोडलं की जेणेकरून संध्या समय येईल. ऐकताची शिववचन उपाय करी नारायण, धाडिले चक्र सुदर्शन सूर्या आड व्हावया. सूर्याला लपवण्याकरता नारायणाने सुदर्शन चक्र सोडलं. बोलावणी नारदासी, नारदाला बोलावलं. नारदा, आता तुमचं काम आहे. मी सूर्याला थांबवलाय, सूर्याला लपवलाय, संध्याकाळ होती आहे. तुम्ही आता नारदा तुम्ही जावं आणि रावण लंकेला जातोय. तो लंकेला जायच्या आधी मार्गामध्ये त्याच्याशी गप्पा मारून त्याला लंकेला जाण्याकरता उशीर होईल असं काहीतरी करा. जाऊन द्यावे लंकेशी, त्याला लंकेला जाऊ देऊ नका. आणि तुम्ही ताबडतोब जा हो, पुढचं काय करायचं ते मी बघतो असं नारायणाने नारदाला सांगितलं. चक्र झाले सूर्या आड, चक्र सूर्याच्या पुढे आलं. त्यामुळे स्नान संध्या रावण चाड. रावणाला तो 16 शास्त्र 18 पुराण 4 वेद जाणणारा, जरी कैकया दानवी स्त्रीच्या पोटी जन्माला आला असला तरी तो पुलस्त्यांचा मुलगा होता, म्हणजे ब्राह्मण होता. आणि ब्राह्मण असल्या कारणाने धर्म कर्म जाणणारा, 16 शास्त्र 18 पुराण 4 वेद जाणणारा तो विद्वान ब्राह्मण होता. त्यामुळे त्याला स्नान संध्येची वेळ पाळणं हे त्याला माहित होत. मी विष्णू म्हणतोय, मी सूर्यापुढे सुदर्शन पाठवलंय, स्नान संध्या रावण करणार आहे. तुम्ही जाऊन तिथे विलंब करा. ऐकोनी विष्णूचे बोला नारद त्वरित निघून गेला. मनोवेगे पावला जेथे होता लंकानाथ. रावण चाललेला असताना वायू वेगाने आणि नारद लंकेच्या त्या लंकानाथ त्या रावणाच्या जवळ गेलाय. रावणाला सविस्तर गप्पा मारतोय. नारदाला पाठवलंय वेळ लावण्याकरता. आणि इकडे विष्णूनी गणपतीला बोलवलाय आणि त्याला सांगितलंय. म्हणून गणपतीला सांगतात विघ्न हरता विघ्न करता. नारदाते पाठवणी विष्णू विचारी आपल्या म्हणे, गणेशाशी बोलावणी पाठव म्हणे विघ्नांशी. विघ्न आणण्याकरता आता गणेशाला पाठवू. सांगे विष्णू गणेशासी. तो रावण तुझी कशी चेष्टा करतो. आता गणपतीला चिडवलाय विष्णूनी. काय म्हटलंय, अरे सगळे देव तुला वंदन करतात, त्यांचं मनोरथ पूर्ण होतो आणि तो रावण तुझी चेष्टा करतो. तुला रावण नाही नाही ते बोलतो आणि तुझं नेणता रावण देखा घेऊन गेला निधान ऐका. प्राणलिंग अतिविशेखा नेले शिवाजवळून. जो रावण तुझी उपेक्षा करतो, तुझी थट्टा करतो, तुझी निंदा करतो, त्या रावणाने शिवलिंग घेऊन गेलेला आहे. आता त्वाक एक करावे. तू आता एक कर, रावणापाशी जाऊन कपट वेश धारण कर. गणपती असं दाखवू नकोस. बाळ वेश धारण कर, बाळ स्वरूप हो आणि तू तिथे रावणाच्या समोर जा.
संध्याकाळ होईल, रावणाला संध्या वंदन करायचं आहे, संध्या करायची आहे आणि त्याला संध्येला वेळ गासावी म्हणूनच मी नारदांनाही पाठवलाय. विष्णूंनी गणेशाला हे सगळं सांगितलं. विलंब करावा दैत्याशी, त्या दैत्याला वेळ लागावा आणि संध्या वेळ यावी म्हणून मी नारदांनाही पाठवलाय. आज्ञा शिवाची रावणासी, शिवाची मात्र एक आज्ञा रावणाला आहे की न ठेवी लिंग भूमीसी. हे मात्र शिवानी एक पक्क सांगितलंय की जोपर्यंत तू लंकेत जात नाहीस, तुझ्या नगरामध्ये जात नाहीस, तोपर्यंत लिंग भूमीवर ठेवायचं नाही. शौचाचमनाला लिंग आपल्या जवळ ठेवायचं नाही. तू बाळवेश करून जा, शिष्यरूप करून जा, आपलं सूक्ष्म रूप दाखव आणि त्याचा विश्वास संपादन करून स्वतःच्या ताब्यात ते लिंग घे. संध्या समयी, संध्येच्या वेळीस रावण तुझ्या जवळ ते लिंग देईल आणि तू तात्काळ ते लिंग भूमीवर ठेवायचं आहे. लिंग तिथेच राहील म्हणजे ते लंकेला जाणार नाही. येणे परी गणेशाशी शिकवी विष्णू परीयशी. गणपतीला सगळं समजावून सांगितलंय, कारण ही पुढची सगळी क्रिया गणपतीला करायची आहे म्हणून गणपतीला सगळं समजावून सांगितलेलं आहे. आणि आनंदाने गणपती तयार झाला, पण त्यांनी काही मला खाद्य द्या म्हणून सांगितलंय. काय मागितलंय? लाडू द्यावे, पंचखाद्य द्यावं, खोबरं द्यावं, तूप साखर द्यावं, भिजवून चणे द्यावे, तांदूळाच्या लाह्या द्याव्या, असं काही काही भक्षण करण्याकरता. कारण आता बाळ रूप धारण केलेलं आहे गणेशाने, त्यामुळे हे सगळं मागितलंय. जे जे मागितले विघ्नेश्वरे, त्या गणपतीने जे जे मागितलं ते ते ताबडतोब विष्णूंनी त्याला दिलं. कारण गणपतीला आता फार मोठी कामगिरी पूर्ण करायची आहे. ते खात खात निघालाय आणि ब्रह्मचारी वेश धारण केलाय गणपतीने. पहा, नारद पुढे तर गेलाच होता, ब्रह्मऋषी महात्म्य. आता नारद हा ब्रह्मऋषी होता, ज्ञानी होता. रावणाच्या समोर जाऊन उभा राहिला. कोण, कुठून आलास? रावण म्हणतोय नारदाला, अरे मी कैलासाला गेलो होतो बर्मा, आणि तिथे मी खूप मोठं तप केलं बर्मा. त्या तपानी भगवान शिव माझ्यावर प्रसन्न झाले. आणि मग अहो नारदा, त्यांनी प्रसन्न होऊन काय केलं माहिती का? मला प्राणलिंग दिलं बघा आणि सांगितलंय लिंग महिमा अपार आहे. नारद म्हणतो, तुझं दैवत हो रे बाबा, तुला लिंग मिळालंय, प्राणलिंग मिळालंय, अद्भुत आहे. पण याचा आद्यंत काय आहे हे तुला माहिती आहे का? दाखव बरं मला लिंग. प्राणलिंग कसं असतं हे तरी बघू. असं नारदाला रावणाला नारद म्हणतोय. आपण काही खुणा असतात प्राणलिंगावर, त्या खुणांनी आपण ओळखू हे प्राणलिंग आहे का काय, आणि ते लिंग तत्क्षण मला कळतं असं नारदांनी सांगितलं. बघू बरं कुठे आहे लिंग. पण रावण अतिशय हुशार होता, त्याला नारद काय चीज ही माहित होती. त्याने लांबूनच दाखवलं. नारदाच्या वचनासी
न करी विश्वास परियेसी. रावणाने नारदाच्या बोलण्यावर विश्वास ठेवला नाही. दाखवी तसे दुरुनी, लांबूनच दाखवत. ए बाबा लांबून बघ, तू नको हात लावू, तू काय आहे मला माहिती आहे, तू काय करशील हेही मला माहिती आहे, त्यापेक्षा तू लांबूनच बघ बाबा. व्यक्त करून त्या समयी त्यांनी त्यावेळेस त्याला लांबूनच दाखवलं. नारद म्हणे लंकेशा. मग नारदांनी रावणाला लिंगांचा प्रकार सांगितला. लिंग उपजले कुठल्या दिवशी, पूर्वी कुठे होतो, काय होतो, या सगळ्याची आख्यायिका नारदांनी सांगितली. नारदाला कुठून तरी वेळ काढायचा होता आणि त्या वेळेकरता नारदाने लिंगाची आद्य अंत सांगायला सुरुवात केली. लिंग महिमा सांगितला आणि सांगितलंय रावणा दशानना, अरे शिव सांगितलं तेच बरोबर आहे. लिंगासे जय स्थानी ते की कैलास जाणमणी, महत्वासे याची गुणी ब्रह्मा विष्णू महेश्वरांसी. अरे रावणा, शिवानी जे सांगितलं ते बरोबर आहे रे. लिंगाचं महत्वच असं आहे, ते ज्या ठिकाणी असेल तेच कैलास आहे. त्याचं महत्व अतिशय अपार आहे. आणि एक तुला सांगतो रावणा, असे त्वरित लंकेशी. रावण म्हणतोय बाबा वेळ नको लावू, मला ताबडतोब लंकेला जायचंय, याच्याशी गप्पांमध्ये मला वेळ घालवायचा नाहीये. तो नारदाला म्हणतो माझा वेळ घेऊ नको, मला ताबडतोब लंकेला जायचंय, कारण मला हे लिंग लंकेत घेऊन जायचं आहे. म्हणून निघाला रावण. रावण नारदाचं ऐकत बसलाच नाही पुढचं. नारद म्हणे त्यावेळी नारद म्हणतो अरे रावणा ठीक आहे तुला जायचंय तू जा, पण बघ सूर्यास्त होत आलाय, सूर्यास्त होत आलाय आणि हा संध्याकाळ ब्राह्मणाकरता अतिशय महत्वाचा आहे. तू तर ज्ञानवंत ब्राह्मण आहेस, तू सहस्रवेद आचरसी आणि संध्याकाळी मार्गक्रमीसी. अरे तू जो वेदाचं आचरण करणारा, 16 शास्त्र जाणणारा, 18 पुराण जाणणारा विद्वान असा ब्राह्मण आहेस आणि तू संध्याकाळी मार्गक्रमण करतोय. अरे तुला घरी जाता जाता रात्र होणार आहे आणि त्यामुळे तुझी संध्या होऊ शकणार नाही. तुला संध्या लोप होईल हे कळत नाही का? मी तर बाबा संध्या वंदनाला जातोय असं नारदाने सांगून नारदच निघून गेलाय. आम्ही जाऊ संध्या वंदनासी म्हणून नारद विनयसी पुसोनिया रावणासी गेला नदी तीरा. नारदाने त्याचं काम चोख बजावलं, त्याच्याशी गप्पांवेळ थोडा घालवला आणि त्याला संध्याकाळची संध्या समयाची आठवण करून दिली. इतुकिया अवसरी एवढ्यात आता रावणाच्या लक्षात आलं की अरे हो खरंच संध्याकाळ झाली, संध्यावंदन करायची वेळ झाली, आता काय करू? नारद म्हणतो ते तर बरोबर आहे की मी लंकेत जाईपर्यंत रात्र होणार आहे आणि संध्या चुकणार आहे. मी ब्राह्मण आहे, संध्या लोप होता कामा नये. इकडे तिकडे बघायला लागला आणि तेवढ्यात पातला गणेश ब्रह्मचारी आणि हा गणपती ब्रह्मचारीचं रूप घेऊन तिथे पोहोचला. रावणापुढे उगाच समिधा तोडण्याचं नाटक करायला लागला की मी समिधा तोडतोय किंवा समिधा गोळा करतोय किंवा दुर्वा तोडतोय, मी बाळ ब्रह्मचारी आहे.
तुक्या अवसरी पातला गणेश ब्रह्मचारी रावणा पुढे चाचरी समिधा तोडी कौतुके. कौतुकाने समुद्र तोडायला लागला. रावण मनामध्ये विचार करतोय, जर समजा मी संध्या केली नाही, न करता गेलो तर माझा व्रतभंग होईल. संध्या त्रिकाळ करावी ब्राह्मणांनी असं शास्त्र सांगितलंय आणि सायं संध्या तर करावीच. व्रतभंग होईल आपणासी. संध्या करावी त्रिकाळेसी. संदेह पडला म्हणत असे. आता त्याला विचार पडला काय करावं. एकीकडे तर भगवान शिवानी सांगितलंय हे लिंग भूमीवर ठेवू नको. जोपर्यंत लंकेत जात नाही तोपर्यंत हे लिंग भूमीवर ठेवू नकोस. पण संध्या समय झालाय, संध्या न करता मी पुढे मार्गक्रमण कसं करू. संध्या समय झाली निशी काय करू म्हणत असे. विचार करता तव देखीला ब्रह्मचारी. तेवढ्यात त्याची नजर या ब्रह्मचार्यावर या गणेशावर पडली. हे अतिशय सुंदर लहान बालक आहे. बालक समजलाय तो, कारण गणपतीनी बालकाचंच रूप घेतलाय. हा नदी तीरी हिंडतोय, बालक आहे, लहान मुलगा आहे. हा काय मला फसवणार आहे. आणि देखीला रावणे तये वेळी रावणाने त्याला बघितलं आणि रावणाने मनामध्ये विचार केला. ब्रह्मचारी कुमार दिसत. हा ब्रह्मचारी कुमार दिसतोय, लहान दिसतोय. हा काही आमचा विश्वासघात करणार नाही. त्याच्या हाती काही काळ लिंग देऊ आणि संध्या करू असं रावणाने मनात आणलं. मग रावणाने गणेशाला लिंग दिलं का. रावण संध्या करायला गेला का. रावणाने संध्या केली का. काय झालं पुढे हे आपण उद्या बघू. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.